नमस्कार. वेलकम बॅक टू द चॅनल क्रॅक UPSC विथ अश्विनी. आज आहे 4 सप्टेंबर आणि सुरू करूयात आजच्या द हिंदू न्यूजपेपर अनालिसिसला. तर बघा, सगळ्यात पहिली न्यूज आपल्याकडे ॲग्रिकल्चरशी रिलेटेड येते आहे. पण त्यापूर्वी आजचं थंबनेल आपण थोडक्यात डिस्कस करूयात. नॉर्वेमध्ये आयोजित एनर्जी कॉन्फरन्समध्ये इलॉन मस्क यांना विचारण्यात आलं की ह्या जगाच्या सस्टेनेबिलिटीसाठी, ह्या पृथ्वीला जगवण्यासाठी आपल्याला काय करण्याची गरज आहे. तेव्हा त्यांनी त्यांचे 2-3 मुद्दे पुढे ठेवले. त्यांच्यापैकी पहिला त्यांनी सांगितला की जो रिन्युएबल एनर्जी रिसोर्सेस आहेत आपल्याकडे, रिन्युएबल एनर्जी आहे, तिच्याकडे आपल्याला ट्रान्झिशन करायला पाहिजे. नॉन रिन्युएबलकडून आपल्याला रिन्युएबल एनर्जीकडे जावं लागेल असं ते सांगतात. म्हणजेच काय, जे आपलं फॉसिल फ्युएल आहे, दगडी कोळसा आहे, तेल आहे, यांच्याकडनं आपल्याला जी सोलार एनर्जी आहे, विंड एनर्जी आहे, त्याच्याकडे वळावं लागेल असा त्यांचा पहिला मुद्दा होता. त्यानंतर दुसरा मुद्दा ते सांगतात की जो बर्थ रेट लो झालेला आहे आपल्या देशामध्ये म्हणण्यापेक्षा आपल्या ज्या पृथ्वीवर बर्थ रेट खूप लो झालेला आहे आणि त्याच्यामुळे काय तर आपल्या सिव्हिलायझेशनला एक खूप मोठा धोका आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि जग काय तर आज बेबी क्रिसिस फेस करतोय. त्यांनी 2 एक्झाम्पल्स त्यांनी दिली आहेत. एक म्हणजे जसं चायनामध्ये आज बर्थ रेट खूप कमी झालेला आहे, ज्याच्यामुळे जो मॅनपॉवर आहे तो कमी होत आहे. फ्युचरचा जो मॅनपॉवर कमी होत आहे आणि त्याच्यामुळे काय तर वर्ल्ड इकॉनॉमीवर त्याचा इफेक्ट होऊ शकतो. त्यानंतर दुसरं कारण त्यांनी दिलेलं आहे की 10 वर्षांच्या आतच 10 पटीने मुलांचा मृत्यू होत आहे. म्हणजे एखाद्याचा जन्म झाला तर 10 वर्षाचा आतच त्याचा मृत्यू होत आहे. त्यामुळे बेबी क्रिसिस जग फेस करते असं त्यांचं म्हणणं आहे. तर त्यांची स्वतःची 10 मुलं आहेत. त्यापैकी 2 त्यांची स्वतःची मुलं आहेत, तर बाकी त्यांनी दत्तक घेतलेली मुलं आहेत, ॲडॉप्टेड बेबीज आहेत त्यांची. आणि त्यानंतर तिसरं ते सांगतात की न्यूक्लिअर पॉवर प्लांट्स जे आहेत त्यांचं मेंटेनन्स करणं आवश्यक आहे. आणि हे वाक्य बोलताना ते स्वतःला प्रो न्यूक्लिअर असं संबोधतात. ठीक आहे, प्रो न्यूक्लिअर म्हणजेच जी न्यूक्लिअर पॉवरची आहे त्याची सुरुवात करणारा वगैरे, तर असं ते स्वतःला प्रो न्यूक्लिअर असं संबोधतात. त्यानंतर बघा, 2 मोठ्या कंपनीचे ते ओनर आहेत. कुठली तर एक टेस्ला जी इलेक्ट्रिक कारशी संबंधित आहे आणि दुसरी स्पेस एक्स, राईट, ज्यामध्ये स्पेसशी रिलेटेड रिसर्च आणि तिथे रॉकेट्सचं वगैरे निर्माण केलं जातं. बरं, परत एक प्रायव्हेट स्पेस रिलेटेड कंपनी आहे, ती म्हणजे ब्लू ओरिजिन. तर हिचे ओनर कोण ते खाली कॉमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा. त्यानंतर काय करायचं आहे, जगाचा नकाशा ओपन करायचा आहे आणि त्यामध्ये रोंडोनियाचं लोकेशन शोधून काढायचं आहे. रोंडोनिया, ठीक आहे, आणि त्याचंही लोकेशन खाली कॉमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करायचं आहे. इंडियन फार्मर्स अँड फर्टिलायझर कोऑपरेटिव्ह म्हणजेच इफ्को कशाची निर्मिती केलेली आहे, तर नॅनो युरियाची. युरिया सगळ्यांना माहिती आहे, जो पांढरा असतो, दाणे असतात, दाणेदार असतो. युरिया ज्याला आपण खत म्हणून वापरत असतो, तर त्याचं लिक्विडमध्ये फॉर्म केलेला आहे. जो दाणेदार आहे तो सॉलिड फॉर्ममध्ये आहे, क्रिस्टल फॉर्ममध्ये आहे. आणि आता इफ्कोने निर्माण केलेला नवीन जो नॅनो युरिया आहे तो लिक्विड फॉर्ममध्ये आहे. तर बघा, याचे ट्रायल्स कंप्लीट न होता याला मार्केटमध्ये आणण्यात आलेलं आहे. तर ICARचं असं म्हणणं आहे, इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च म्हणजेच ICAR, त्यांनी काय म्हटलेलं आहे की ट्रायल कंप्लीट व्हायच्या आधीच जे आणण्यात आलेलं आहे हे नॅनो युरिया, ते योग्य नाही. पण तरी ही जी डिपेंडन्सी आहे ती जो ओरिजिनल युरिया आहे त्याच्यावर काही प्रमाणात असणार आहे. पूर्णपणे आपण ह्या नॅनो युरियावर डिपेंडंट राहू शकत नाही. तर जी सुरुवात असते, जेव्हा बीज आपण लावल्या जातो, तेव्हा जी सुरुवात असते तेव्हा आपल्याला जो नॉर्मल युरिया आहे तोच वापरावा लागेल. जसं 2 स्टेजवर युरिया वापरला जातो. बघा, 2 स्टेज कुठले, तर सगळ्यात पहिली म्हणजे जेव्हा बी लावला जातो आणि दुसरी म्हणजे जेव्हा त्याची स्प्राउटिंग होते, ठीक आहे, जेव्हा त्याचं रिप्रोडक्शन एज होते तेव्हा. तर ही 2 पिरियड असतात जेव्हा युरियाचा वापर केला जातो. तर जी सुरुवातीची फेज असेल त्यामध्ये तर आपल्याला जो नॉर्मल युरिया आहे त्याच्यावरच डिपेंडंट राहावं लागेल आणि दुसरी जी फेज आहे त्यामध्ये आपण ह्या नॅनो युरियाचा वापर करू शकतो. याचा स्प्रे त्यांच्या लीव्हजवर, प्लांटच्या लीव्हजवर आपण करू शकतो असं ICARचं म्हणणं आहे. त्याच्यामुळे टोटली आपण याच्यावर डिपेंडंट राहू शकत नाही, पण हा एक खूप चांगला ऑल्टरनेटिव्ह आहे, खूप चांगलं ऑप्शन आहे, एक कन्व्हिनियंट मेथड आहे युरिया स्प्रेइंगची. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा काय म्हटलेलं आहे, हा जो नॅनो युरिया आहे तो आपला इंडिजिनसली मेड आहे, म्हणजे भारताने स्वतः तयार केलेला हा युरिया आहे. जी 45 किलोची सॅक असते, जी पिशवी असते 45 किलो युरियाची, ती फक्त अर्धा लिटर बॉटलमध्ये
ती आलेली आहे आणि तेवढाच हा इफेक्टिव्ह आहे. जेवढा 45 किलो युरिया आपण वापरू तेवढाच इफेक्टिव्ह हा अर्धा लिटर लिक्विड नॅनो युरिया असणार आहे. आणि 2025 पर्यंत आपल्याला डोमेस्टिक प्रोडक्शन करायचं आहे आणि सेल्फ सफिशियंट व्हायचं आहे. त्याच्यासाठी हे एक मोठं पाऊल मानलं जातं. तर आता आपण सध्या प्रत्येक वर्षी 90 लाख टन एवढं युरिया इम्पोर्ट करत असतो आणि जवळपास 40,000 कोटी रुपये त्याच्यासाठी आपल्याला खर्चावे लागतात. मग जर आपण हा नॅनो युरिया आपण मार्केटमध्ये आणला आणि याचा जर वापर केला तर आपण हे 40,000 कोटी वाचवू शकतो असं इथे म्हटलेलं आहे. तर युरिया हा काय आहे? एक मेन सोर्स ऑफ नायट्रोजिनस फर्टिलायझर आहे आणि नायट्रोजनचा एक मेन सोर्स आहे. त्यानंतर आपल्याला महत्त्वाचं आहे इथे फर्टिलायझर्सचा भारतातील स्टेटस जाणून घेणे. तर बघा GS पेपर 2 आणि GS पेपर 3 साठी हा महत्त्वाचा टॉपिक आहे. तर न्यूट्रिएंट्स जी आपली वापरली जातात शेतामध्ये त्याच्यामध्ये 2 प्रकारची मुख्यत्वे त्यांचा इन्व्हॉल्व आहे. ती म्हणजे प्रायमरी न्यूट्रिएंट्स आणि दुसरं आहे सेकंडरी न्यूट्रिएंट्स. तर प्रायमरीला मॅक्रो न्यूट्रिएंट्स आणि सेकंडरीला मायक्रो न्यूट्रिएंट्स असं म्हटलं जातं. तर मॅक्रो न्यूट्रिएंट्समध्ये नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सल्फर यांचा इन्व्हॉल्वमेंट आहे. आणि जे मायक्रोन्यूट्रिएंट्स आहेत त्यामध्ये बोरॉन, क्लोरीन, कॉपर, आयर्न, झिंक इत्यादींचा समावेश आहे. त्यानंतर बघा नायट्रोजिनस, पोटॅशिक आणि फॉस्फॅटिक असे 3 प्रकार आपल्याकडे आहेत. तर आताच आपण पाहिलं युरिया हा नायट्रोजनचा मेन सोर्स आहे आणि त्यामुळे तो नायट्रोजिनस फर्टिलायझरमध्ये इन्क्लूड होतो. त्यानंतर अमोनियम नायट्रेट, अमोनियम सल्फेट ही काही नायट्रोजिनस फर्टिलायझरची उदाहरणं आहेत. त्यानंतर पोटॅशियम नायट्रेट आणि सॉल्टपेट्रे ठीक आहे. ही पोटॅशिक एक्झाम्पल झाली फर्टिलायझरची आणि फॉस्फॅटिकमध्ये येणार सुपर फॉस्फेट आणि ट्रिपल फॉस्फेट. तर ही आपली 3 टाईप्स आहेत लक्षात ठेवा नायट्रोजिनस, पोटॅशिक आणि फॉस्फॅटिक. तर इंडियन फर्टिलायझर सेक्टर तर आपल्याला जेव्हा आपण ग्रीन रिव्हॉल्युशन केली तेव्हा ह्या फर्टिलायझर्सचं पण आपल्याकडे प्रमाण खूप जास्त वाढलं होतं आणि फर्टिलायझर्सची नीड कारण तेव्हा आपल्याला गरज भासली होती ग्रीन रिव्हॉल्युशनच्या वेळी त्यामुळे यांची जी नीड आहे ती पण वाढली होती आणि त्याच्यामुळे आपण सेल्फ सफिशियन्सीकडे भर दिला होता. तर जी फर्टिलायझर मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज आहेत ती कुठली? नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड, राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड. तर ही जी PSUज आहेत ती. त्यानंतर कॉपरेटिव्स पण आहेत म्हणजेच इफ्को आणि क्रिबको. इफ्को ज्याने आता नॅनो युरिया तयार केलेला आहे. त्यानंतर पोझिशन इन द वर्ल्ड. तर काय जे प्रोडक्शनच्या बाबतीत म्हणायचं झालं तर भारत हा 3ऱ्या क्रमांकावर येतो आणि कन्झम्पशनच्या बाबतीत 2ऱ्या क्रमांकावर आहे. म्हणजेच पूर्ण जगात आपला 3रा क्रमांक आहे प्रोडक्शन करण्यामध्ये आणि कन्झ्युम करण्यामध्ये म्हणजे जी लागत आहे आपल्या देशाची ती 2ऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर डिपार्टमेंट ऑफ फर्टिलायझर्स, मिनिस्ट्री ऑफ केमिकल्स अँड फर्टिलायझर्स, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या अंतर्गत येणारी ही एजन्सी ती डिसिजन मेकिंग बॉडी आहे. प्रोडक्शन इन इंडिया बघायचं झालं तर 5.33 मिलियन टन्स MT म्हणजेच मिलियन टन. तर सिंगल सुपर फॉस्फेटचा आपण इथे प्रोडक्शन करत असतो. त्यानंतर 8.33 मिलियन टन हे कॉम्प्लेक्स फर्टिलायझर्सचं प्रोडक्शन भारतात होत असते. कॉम्प्लेक्स फर्टिलायझर्स म्हणजेच ज्याच्यामध्ये नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, सल्फर यांचा एक प्रॉपर रेशोने एक फर्टिलायझर बनवला जाईल त्याला कॉम्प्लेक्स फर्टिलायझर म्हणायचं. तर 8.33 मिलियन टन इतकं प्रोडक्शन भारतात होतं आणि सोबतच युरियाचं प्रोडक्शन 25.07 मिलियन टन इतकं आहे. आणि DAP म्हणजेच डाय अमोनियम फॉस्फेट याचं प्रोडक्शन आपल्याकडे आहे 4.22 मिलियन टन. मग इम्पोर्ट किती करतो आपण? तर 10.16 मिलियन टन युरिया, 5.86 मिलियन टन DAP आणि 2.91 मिलियन टन MOP आपण इम्पोर्ट करत असतो. 2021-22 मध्ये याचं प्रमाण इतकं दिलेलं आहे. टॉप इम्पोर्टर पाहायचं झाल्यास चायना, ओमान, UAE आणि इजिप्तकडनं आपण युरिया इम्पोर्ट करत असतो, आयात करत असतो. त्यानंतर DAP जे आहे डायअमोनियम फॉस्फेट हे आपण चायना, सौदी अरेबिया आणि मोरोकोकडनं इम्पोर्ट करतो. MOP म्हणजेच म्युरेट ऑफ पोटॅश हे बेलारूस, कॅनडा, रशिया, इस्रायल आणि जॉर्डनकडनं इम्पोर्ट करतो. त्यानंतर LNG लिक्विफाईड नॅचरल गॅस हे कतार, US, UAE आणि नायजेरियाकडनं इम्पोर्ट करतो. फॉस्फरिक ॲसिड मोरोक्को, जॉर्डन, सेनेगल आणि ट्युनिशिया. अमोनिया सौदी अरेबिया
आणि कतारकडनं इम्पोर्ट करतो, तर जॉर्डन, मोरोक्को, इजिप्त आणि टोगो या देशांकडनं रॉक फॉस्फेट इम्पोर्ट केला जातो. त्यानंतर आपण पाहिलं नॅनो युरियाबद्दल. ही बघा राईट साईडला जी बॅग दिसते ही 45 kgची बॅग आहे. यामध्ये 45 kg युरिया आहे सॉलिड फॉर्ममध्ये आणि इथे फक्त अर्धा लिटर बॉटलमध्ये लिक्विड नॅनो युरिया आहे. तर लिक्विड नॅनो युरियाची एफिशियन्सी जे अर्धा लिटर लिक्विड आहे त्याची एफिशियन्सी ह्या 45 kg बॅग इतकी आहे. त्याच्याबद्दल दिलेलं आहे यामध्ये अगदी सूक्ष्म पार्टिकल असतात युरियाचे, म्हणून त्याला नॅनो युरिया म्हटलेलं आहे. किंवा तो पॅक आहे, पॅक साईज छोटा झाला आहे त्याच्यामुळे सुद्धा याला नाव पडलेलं असेल. तर बघा अल्ट्रा स्मॉल पार्टिकल साईज असतात यात युरियाचे आणि त्यामुळे काय तर ते नायट्रोजनचं जे ॲब्झॉर्प्शन आहे ते इथे फास्ट होऊ शकतं आणि इझी होऊ शकतं असं सांगितलेलं आहे. आणि जो आपला कन्व्हिनियन्स रेट आहे यामध्ये 20% आपला वाढलेला आहे. ठीक आहे. आणि कन्झम्पशन लेवल जी आहे ती आपली जी 34 ते 35 मिलियन टन इतकी होती ती 20%नी आपली कमी झालेली असं सांगितलेलं आहे. ठीक आहे. कन्झम्पशन जो आहे तो 20%नी कमी झालेला आहे. नेक्स्ट आपल्याकडे एक टर्म येते ती म्हणजे नीम कोटेड युरिया. इथे पिक्चरमध्ये पाहू शकत असाल नीम जे असतं कडुलिंब जे आहे आपल्याकडे त्याच्याने हा युरिया कोट केला जातो. तर याच्या मागे पण काही कारणं आहेत तर ती आपण वन बाय वन पाहून घेऊयात. तर बघा जे नीम असतं कडुलिंब आहे त्याचे भरपूर ॲग्रोनॉमिक आणि एन्व्हायर्मेंटल बेनिफिट्स आपल्याला पाहायला मिळतील. नीम हा एक नायट्रिफिकेशन इनहिबिटर प्रॉपर्टीज असणारा एक काय म्हणता येईल केमिकल मानला जातो. त्याच्यामुळे जे एक्स्ट्रॅक्शन निघतं, एक्स्ट्रॅक्ट केल्यानंतर जे आपल्याला जो केमिकल मिळतो त्याला नायट्रिफिकेशन इनहिबिटर असं मानलं गेलेलं आहे. ओव्हरऑल पाहायचं झालं तर याच्यामुळे काय होतं आहे, जो कन्झम्पशन फर्टिलायझरचे जे कन्झम्पशन आहे ते कमी होण्यास मदत होते. त्यानंतर सोबतच जे पॅडी आहे म्हणजे भाताची शेती, शुगर केन, मेज, मका, सोयाबीन, तूर किंवा रेड ग्राम तर यांचं जे यील्ड आहे, प्रोडक्शन आहे ते वाढवण्यात त्याची मदत होते. सोबतच जी रिक्वायरमेंट आहे युरियाची ती आपोआपच कमी होते. सॉईल हेल्थ मेंटेन होते. त्यानंतर जी केमिकल्स आहेत ती रिडक्शन इथे त्याच्यामुळे झालेली आहे. प्लांटचं प्रोटेक्शन करण्यासाठी जी केमिकल्स वापरतो म्हणजे इन्सेक्टिसाईड, पेस्टिसाईड वगैरे त्यांचं रिडक्शन आपल्याला इथे याच्यामुळे पाहायला मिळतं. त्यानंतर पेस्ट आणि डिझीज अटॅकमध्ये रिडक्शन याच्यामुळे होतं. म्हणजे जी काही किडे लागतात त्यांच्यामध्ये नॅचरली हा त्यांना दूर ठेवतो वनस्पतींपासनं. आणि जे नॉन ॲग्रिकल्चर पर्पसेस आहेत म्हणजे हे सगळ्यात महत्त्वाचं कारण इथे आहे. नॉन ॲग्रिकल्चर पर्पजेससाठी यूज केला जातो युरिया. सगळ्यांनाच माहिती आहे, बहुतेक माहिती असेलच, कारण डेअरी प्रॉडक्ट्समध्ये युरिया हा खूप मोठ्या प्रमाणात वापरला जातो. त्याचा कलर व्हाईट असतो. आपण सुरुवातीला पाहिलं असा व्हाईट कलरचा युरिया असल्यामुळे त्याला दुधामध्ये पण ॲड केलं जातं त्याची थिकनेस वाढवण्यासाठी, त्याचं डेन्सिटी वाढवण्यासाठी. तर याचा उपयोग केला जातो आणि म्हणूनच नॉन ॲग्रिकल्चर जे पर्पज होतात युरियाचे ते टाळण्यासाठी म्हणून याचा रंग असा करण्यात आलेला आहे आणि त्याला ग्रीन युरियामध्ये कन्वर्ट करण्यात आलेला आहे. 8 सप्टेंबर रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते इनॉग्रेशन करण्यात येणार आहे. कशाचं? जे आपलं राजपथ आहे सेंट्रल विस्टा प्रोग्राम त्याचं इथे इनॉग्रेशन करण्यात येणार आहे असं सांगितलेलं आहे 8 सप्टेंबर रोजी. ठीक आहे. तर यामध्ये काय काय आहे ह्या सेंट्रल विस्टा प्रोग्राममध्ये आणि हे राजपथमध्ये काय इन्क्लूड आहे त्याबद्दल इथे सांगितलं गेलेलं आहे. जसं वेंडर्स असतील, आईस्क्रीम पार्लर्स असतील. तर हा राजपथचा एरिया म्हणजेच काय, जिथे आपली 26 जानेवारी आणि 15 ऑगस्टची परेड होत असते तोच हा राजपथ आहे. मग इथे टॉय सेलर्स असतील आणि त्यांनी मग सांगितलं आहे की 16 राज्यांचे फूड इथे टेस्ट करता येतील. वेंडर्स असतील इथे ती फूड वेंडर्स आणि इथे आपल्याला टेस्ट करता येतील. सोबतच काही खेळणी असतील, गार्डन असेल आणि तिथे बोटिंगची सुद्धा सोय करण्यात आलेली आहे. जवळपास 1100 व्हेइकल्सचं पार्किंग तिथे करता येईल आणि CCTV कॅमेराने सज्ज असा हा प्रदेश असणार आहे. हा आहे पूर्ण सेंट्रल विस्टा प्रोजेक्ट. तर इथे बघा ह्याची ट्रायंगल स्ट्रक्चर तुम्हाला दिसते. ही आपली नवीन पार्लमेंट बिल्डिंग असणार आहे. त्याच्यामागे ही आपली जुनी पार्लमेंट बिल्डिंग जी राऊंड स्ट्रक्चर आहे आणि याच्या सरळ अपोजिट गेलं इकडे की इथे आपल्याला PMO दिसणार आहे म्हणजेच प्राईम मिनिस्टर ऑफिस इथे राहणार आहे. सोबतच इकडे जर पाहिलं तर हे आपलं राष्ट्रपती भवन आहे समोर आणि राष्ट्रपती भवनच्या उजवीकडे आणि डावीकडे प्रेसिडेंट आणि व्हाईस प्रेसिडेंट यांचं रेसिडेन्स तिथे राहणार आहे. प्राईम मिनिस्टर आणि व्हाईस प्रेसिडेंट यांचं इथे रेसिडेन्स असणार आहे.
तर इथे बघा, इथे एक्सप्लेन केलेला आहे. हा जो राजपथ आहे तो 3 किलोमीटर लाँग असणार आहे. कुठून ते कुठपर्यंत? ही झाली आपली इंडिया गेट आणि इंडिया गेटपासून सरळ हा जो रस्ता जातो राष्ट्रपती भवनापर्यंत. हे राष्ट्रपती भवन आणि हे इंडिया गेट. तर हा जो मधला जो रस्ता आहे 3 किलोमीटर लांब, तो आहे राजपथ. ठीक आहे, जिथे परेड्स होत असतात. त्यानंतर सगळ्यात पहिले आपल्याला उजव्या हातावर रक्षा भवन दिसेल. सरळ पुढे गेलात की त्यानंतर आपल्याला इथे कॉमन सेंट्रल सेक्रेटरिएट पाहायला मिळेल उजव्या हातावर. अशी वेगवेगळी बिल्डिंग्स इथे आहेत. एवढं लक्षात ठेवायची गरज नाही. फक्त इंडिया गेट ते राष्ट्रपती भवनपर्यंतचा जो राजपथ आहे, हे 3 किलोमीटर लांब इतकं असणार आहे. त्यानंतर राष्ट्रपती भवनच्या डावीकडे आणि उजवीकडे 2 रेसिडेन्स निर्माण करण्यात आले आहे, ज्यामध्ये एक रेसिडेन्स हे PM-चं असेल आणि दुसरं हे व्हाईस प्रेसिडेंटचं असेल. नंतर ही बघा, ही ट्रायंग्युलर बिल्डिंग आपल्याला इथे दिसते आहे. ती ट्रायंग्युलर बिल्डिंग म्हणजेच नवीन पार्लमेंट, त्याच्या मागे हे जुनं पार्लमेंट आणि अपोजिटमध्ये पार्लमेंटच्या अपोजिटमध्ये हे असणार आहे प्राईम मिनिस्टर्स ऑफिस. तर हा एक पूर्ण सेंट्रल विस्टाचा प्रोजेक्ट आहे आणि याचं उद्घाटन इनॉग्रेशन 8 सप्टेंबर रोजी प्राईम मिनिस्टर्स यांच्याद्वारे होणार आहे. याचं जे एस्टिमेटेड कॉस्ट आहे ते 20,000 कोटी इतकं सांगण्यात येत आहे. नेक्स्ट आपल्याकडे अतिशय महत्त्वाची न्यूज आहे ड्रग मेनेस, जे भारत आणि ड्रग यांच्या बाबतीची ही न्यूज आहे. तर इथे अमित शाह जे आहेत त्यांनी सांगितलं आहे की आपल्याकडे जे ड्रग आहे त्याला कंट्रोल करणे खूप गरज आहे. त्याची संख्या आपल्याला कमी करावी लागेल. त्यासाठी यांनी काही इश्यूज आणि काही पॉईंट्स इथे मांडलेले आहेत. यासाठी त्यांनी सांगितलं आहे की जे नार्को कोऑर्डिनेशन सेंटर आहे म्हणजे NCORD यांच्या रेग्युलर मीटिंग्स राज्यांनी करायला पाहिजे आणि जी होम मिनिस्ट्री आहे, युनियन होम मिनिस्ट्री आहे, तिने काय अगदी आता विजिलंट होण्याची गरज आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तर आपल्याला याचा बॅकग्राऊंड जास्त महत्त्वाचा आहे. न्यूज काय आहे ते आपल्या कामात येणार नाही एक्झाममध्ये, पण याचा बॅकग्राऊंड आपल्याला नक्कीच लक्षात ठेवावं लागेल. ड्रग मिनास किंवा ड्रग स्टेटस काय आहे भारताचा. ड्रग ॲडिक्शनला एक ब्रेन डिसऑर्डर मानण्यात आलेला आहे. कारण काय करतो, जो ब्रेन आहे त्याच्यामध्ये काही जे ब्रेन सर्किट्स आहेत त्यांच्यामध्ये हा चेंज करतो. त्यामुळे काय होतं, स्ट्रेस आणि सेल्फ कंट्रोल ह्या गोष्टीवर म्हणजे काय म्हणता येईल, एखाद्याचा कंट्रोल राहत नाही. स्ट्रेसमध्ये अगदीच तो स्ट्रेसमध्ये येणार किंवा त्याचा सेल्फ कंट्रोल राहणार नाही, त्याला ड्रग घेण्याची इच्छा होणार. तर त्यामुळे याला ब्रेन डिसऑर्डर असं मानण्यात आलेलं आहे. तर इंडिया आणि ड्रग ॲब्यूज याचं रिलेशन हे खूप जुनं आहे बघा. ते कॅनॅबिसपासनं ते आता डिझायनर ड्रग्ज आहेत, जसे की मेथॅम्फेटामिन. तर ट्रामॅडोल, मेथॅम्फेटामिन ही काही डिझायनर ड्रग्ज आहेत जी आजच्या काळातली आहेत. आणि जुन्या काळातलं ते कॅनॅबिस, तर त्याच्यापासून आतापर्यंत ड्रग ॲडिक्शन हे आपल्या भारतात सुरूच आहे असं इथे सांगितलं गेलेलं आहे. तर बघा, रिपोर्ट कोण प्रसिद्ध करतं? युनियन नेशन ऑफिस ऑन ड्रग्ज अँड क्राईम्स, UNODC ही काय करत असते, एक रिपोर्ट प्रसिद्ध करत असते आणि त्यामध्ये यांनी सांगितलेलं आहे की इंडिया हा एक मेजर हब आहे इलिसिट ड्रग ट्रेडचा. ठीक आहे, इलिसिट ड्रग ट्रेडिंग जे होतं त्याचा इंडिया हा एक मेजर हब आहे. आणि मग हा ड्रगिंगपासून जो पैसा मिळतो तो कुठे वापरला जातो? फिनान्स टेररिझमला केलं जातं, टेररिझमला फायनान्सिंग केलं जातं, ह्युमन ट्रॅफिकिंगमध्ये याचा उपयोग केला जातो आणि जे काही इल्लिगल बिझनेसेस असतात ते रन करण्यासाठी ह्या जो ड्रगपासून मिळालेला जो पैसा आहे त्याचा इथे वापर केला जातो. तर यामध्ये बघा, आपला मेजर कन्सर्न आहे तो म्हणजे गोल्डन क्रिसेंट आणि गोल्डन ट्रायंगल. म्हणजेच काय, आपला भारत बघा, इथे मध्यभागी आपला भारत दिसेल आणि त्याच्या डावीकडे पाहिल्यास आपल्याला गोल्डन क्रिसेंट दिसेल, म्हणजेच इराण, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान. त्यानंतर उजव्या बाजूला आपल्याला गोल्डन ट्रायंगल सापडतो, म्हणजेच म्यानमार, थायलंड आणि लाओस आणि इकडे व्हिएतनाम. तर ह्या 4 देशांचा हा गोल्डन ट्रायंगल आणि ह्या 3 देशांचा हा गोल्डन क्रिसेंट. तर यामध्ये काय, अफूची शेती खूप मोठ्या प्रमाणात केली जाते आणि इथून युरोपियन कंट्रीज आणि इतर देशांना इथून ड्रग सप्लाय केला जातो. त्यामुळे भारत हा मध्यभागी सापडतो आणि त्याच्यामुळे जी बॉर्डर्स आहेत, भारताची जी बॉर्डर्स आहेत त्यामध्ये आपल्याला हे ड्रग ॲडिक्शनचं प्रमाण खूप जास्त आपल्याला आढळून येतं. तर बघा, जे गोल्डन क्रिसेंट आहेत म्हणजेच अफगाणिस्तान, इराण आणि पाकिस्तान, यामध्ये जवळपास 90% जे ओपियम आहे म्हणजे अफीम आहे ते संपूर्ण जगाला सप्लाय केलं जातं. 90% म्हणजे प्रमाण खूप जास्त आहे. त्यानंतर गोल्डन जे ट्रायंगल आहे आपल्याकडे, तर हे आपले जे नॉर्दर्न हिली स्टेट्स आहेत, 7 सिस्टर्स. ठीक आहे, तर याच्यामध्ये काय, हे इझी होऊन जातं स्मगलिंगसाठी, ड्रग स्मगलिंगसाठी. तर हे कुठून येतं? म्यानमार, लाओस, थायलंड ह्या देशांमधनं हे येत असतं. मग ड्रग ॲब्यूज होण्याची महत्त्वाची कारणं काय आहेत? तर
याच्यामध्ये फ्रेंड्स आणि पियर्स यांच्यामुळे ड्रगचं प्रमाण वाढू शकतं. म्हणजे एखाद्याने प्रोव्होक केलं, की दुसरा प्रोव्होक होतो. त्याच्यामुळे हे एक कारण दिलेलं आहे. सोशल सपोर्टचा कमतरता, सोशल सपोर्टची कमतरता असल्यामुळे स्ट्रेस, त्यानंतर लो सोशिओ इकॉनॉमिक स्टेटस, कुठला मेंटल डिसऑर्डर असेल त्याच्यामुळे सुद्धा ड्रगचं ॲडिक्शन होऊ शकतं. त्यानंतर फ्रेंड्स आणि काही सोशल सेटिंग असतात त्यांच्यामध्ये कमतरता असेल तर, ट्रॉमॅटिक इव्हेंट्स झाले असतील तर, त्यानंतर फॅमिली हिस्ट्री असल्यासही ड्रग ॲब्यूज होऊ शकतं. त्यानंतर अर्ली यूज आणि सोबतच जशी पॅन्डेमिकसारखी काही कारणं येतात त्याच्यामुळे जेव्हा इकॉनॉमी डाऊन होते तेव्हासुद्धा अशी वल्नरॅबिलिटीज उत्पन्न होत असतात. तर याचे इम्पॅक्ट काय होतात? सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा इम्पॅक्ट म्हणजे क्राईम सिनॅरिओ वाढणे. ठीक आहे, याच्यामुळे क्राईम्स वाढत असतात. त्याच्यासोबतच मग जॉब लॉस होणे, फिनान्शियल ट्रबल्स होणे, सेक्शुअल ॲब्यूज होणे, त्यानंतर ॲक्सिडेंट्स आणि इंजुरीज, त्यानंतर लीगल कॉन्सिक्वेन्सेस निर्माण होणे. तर ही काही त्याची इम्पॅक्ट्स आहेत. तर आपल्याकडे बघा सगळ्यात जास्त कन्झम्पशन केलं जातं ते अल्कोहोलचं आहे. अल्कोहोलला सगळ्यात जास्त ॲडिक्ट आपल्याकडे पाहायला मिळतात. त्यानंतर कॅनॅबिस म्हणजेच काय चरस वगैरे ज्याला आपण म्हणतो. ओपिओइड्स म्हणजेच अफू. त्यानंतर सिडेटिव्हज ही केमिकल म्हणता येतील केमिकल ड्रग्स ज्याच्यामुळे काय तर झोप येते. ती झाली सिडेटिव्हज. त्यानंतर इनहेलंट्स म्हणजे नाकाद्वारे घेतली जाणारी कोकेन, नंतर ॲम्फेटामिन, स्टिम्युलंट्स आणि हॅलोसिनोजिन्स. तर ही जी आहेत ॲम्फेटामिन आणि हॅलोसिनोजिन्स सोबतच सिडेटिव्हज ही काही केमिकल ड्रगचं उदाहरण आपल्याला देता येईल. तर काही लीगल प्रोव्हिजन्स आहेत का जो ड्रग मेन्यास आहे भारतामध्ये त्याला फाईट करण्यासाठी? तर बघा एक आहे NDPS ॲक्ट म्हणजेच नार्कोटिक ड्रग अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस ॲक्ट 1985. चरसचं इथे मॅन्युफॅक्चरिंग, प्रोडक्शन, पोझेशन, सेल, पर्चेस, ट्रान्सपोर्ट आणि किंवा दुसरे जे यूज आहेत ते इथे पनिशेबल ऑफेन्स मानण्यात आलेले आहेत. NDPSमध्ये कॅनॅबिसला रिलेटेड इथे लॉ करण्यात आलेले आहेत, रूल्स करण्यात आलेले आहेत, ज्याच्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग, पोझेशन वगैरे हे त्यात इल्लीगल मानलेलं आहे. पण लक्षात घ्या त्यांचं लीव्हज म्हणजे कॅनॅबिसची जी लीव्हज आहेत ती आणि त्यांची सीड्स यांच्यावर काही इल्लीगल कारवाई केलेली नाही आहे. त्याच्यावर काही इल्लीगल बॅन नाही आहे. आणि त्यानंतर बघा जर लायसन्स असेल तर याच्यापासून आपल्याला कॅनॅबिस ऑइल पण मिळवता येईल. तर फक्त त्यांचं जे ड्रग प्रोडक्शन आहे त्याच्यावर इथे बॅन करण्यात आलेलं आहे. त्यानंतर आहे आपलं महत्त्वाचं म्हणजे NCB नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो. तर एखादा जर व्यक्ती सापडला ड्रग ॲब्यूज करताना तर त्याच्यावर चार्ज करता येईल असा म्हणजे असा हा एजन्सी हे काम करत असते. म्हणजेच एखाद्याला पनिश करण्याचं, एखाद्याला चार्ज करण्याचं काम ह्या एजन्सीचं आहे, जो कोणी इल्लीगल यूज आणि इल्लीगल सप्लाय नार्कोटिक्सचा करत असेल तर. त्यानंतर आपले बघा जी युनायटेड नेशन्स कन्व्हेन्शन्स आहेत त्याचे आपण सिग्नेटरीज आहोत. तर त्यातलंच एक आहे UN कमिशन ऑन नार्कोटिक ड्रग्स म्हणजेच CND 1946 साली हिची स्थापना झाली आणि जे काही ड्रग कंट्रोल पॉलिसीज आहेत, सिस्टीम्स आहेत ते राबवण्याचा ही विचार करत असते, ते काम हे करत असते. तर हिचं जे आहे हेडक्वार्टर कुठे आहे ते व्हिएन्नाला आहे. CNDचं हेडक्वार्टर लक्षात ठेवा व्हिएन्नाला आहे आणि जे काही ड्रग सबस्टन्सेस आहेत त्यांच्या इल्लीगल वापरावर आणि त्यांच्या उत्पादनावर ही बंधनं घालत असते. तर आणखीन काही ट्रीटीज आणि कन्व्हेन्शन्स आहेत ज्यामध्ये भारत सिग्नेटरी म्हणून आहे. तर कुठली आहेत ती लक्षात ठेवा. एक आहे 1961चं युनायटेड नेशन्स कन्व्हेन्शन ऑन नार्कोटिक ड्रग्स. त्यानंतर UN कन्व्हेन्शन ऑन सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस 1971, UN कन्व्हेन्शन अगेन्स्ट इलिसिट ट्रॅफिक इन नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस 1988 आणि ट्रान्झिशनल कन्व्हेन्शन क्राईम 2000. तर एक 1961, 1971, 1988 आणि 2000 ही 4 कन्व्हेन्शन्स लक्षात ठेवा. UN कन्व्हेन्शन ऑन नार्कोटिक ड्रग्स, UN कन्व्हेन्शन ऑन सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस, UN कन्व्हेन्शन अगेन्स्ट इलिसिट ट्रॅफिक इन नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस आणि ट्रान्झॅक्शनल कन्व्हेन्शन क्राईम. तर सगळ्यात जास्त कॅनॅबिसचा आपल्याकडे यूज कुठे केला जातो, सगळ्यात जास्त कुठे कन्झ्युम केला जातो? तर पहिला क्रमांक इथे लागतो उत्तर प्रदेश, दुसरा आहे आपला उडता पंजाब, तिसरं सिक्कीम, छत्तीसगड आणि दिल्ली. तर पहिला आहे उत्तर प्रदेश आणि पंजाब ही नावं लक्षात ठेवा. आपल्याकडे सध्या LCA MK1 ही कार्यरत आहे आणि LCA MK2 ही 2027 पर्यंत आपल्याला कंप्लीट करायची आहे हिची फ्लाईट टेस्ट. तर
हे जे डेव्हलपमेंटल मॉडेल आहे, हे जे मॉडेल आहे त्याला डेव्हलपमेंट करण्यासाठी कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीने याला सँक्शन केलेलं आहे. तर बघा 2027 पर्यंत आपल्याला ही तयार करायची आहे. डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन यांनी म्हटलेलं आहे की जे आपल्याकडे सध्या अस्तित्वात आहे त्याच्यापेक्षाही मोठी आणि मोर कॅपेबल अशी फायटर असणार आहे. याची टोटल जी डेव्हलपमेंटल कॉस्ट आहे ती 9,000 कोटी इतकी आहे आणि 2027 मध्ये ही आपल्याला कंप्लीट करायची आहे आणि ही सुरुवात कधी होणार तर 2024 मध्ये याची सुरुवात केली जाणार आहे. AMCA म्हणजेच ॲडव्हान्स्ड मीडियम कॉम्बॅट एअरक्राफ्ट ही एक 5th जनरेशन फायटर आहे जिचं प्रपोजल ठेवण्यात आलेलं आहे आणि ती CCSकडे गेलेलं आहे, म्हणजेच कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीकडे आहे आणि लवकरच त्याला अप्रुव्हल मिळेल असंही पुढे सांगण्यात आलेलं आहे. आणि ही जी AMCA आहे ती आपली इंडिजिनसली मेड असणार आहे, म्हणजे आपल्या भारतातच ती बनवली जाणार आहे. MK2ची फीचर्स पाहायची झाली तर यामध्ये काय हाय एन्ड्युरन्स असणार आहे, याचा हाय रेंज असणार आहे. सोबतच बघा इथे ऑक्सिजन कॅरी करण्याची गरज पडणार नाही, म्हणजेच काय तर इथे इनबिल्ट ऑक्सिजन जनरेशन सिस्टीम असणार आहे. ठीक आहे, ज्याच्यामुळे काय इथे ऑक्सिजन असं वेगळं कॅरी करावं लागणार नाही आणि ही पहिल्यांदाच असं काहीतरी इनकॉर्पोरेट करण्यात आलेलं आहे या फायटर्समध्ये. नंतर त्याचं पेलोड किती असणार आहे आणि त्याची कॅपॅसिटी किती असणार आहे तर जवळपास जी लांबी आहे याची ती 1350 मिलीमीटर लाँग इतकी असणार आहे MK1 पेक्षा आणि याचा पेलोड आहे 6500 किलोग्रॅम, जो की MK1चा किंवा LCAचा जो होता 3500 किलोग्रॅम इतका होता MK1चा आणि सोबतच हेवी वेपन्स ही फायटर कॅरी करू शकते. जेव्हाही आपल्या इंडियन आर्मीमध्ये सर्व्ह करेल तेव्हा परत एकदा आपण याच्याबद्दल जाणून घेणार आहोत आणि तेव्हा सविस्तर याच्याबद्दल येणार आहे, त्याच्यामुळे याच्या आत जाण्याची आता सध्या एवढी गरज नाही. त्यानंतर बघा नेक्स्ट आपल्याकडे न्यूज येते ती म्हणजे जस्टिस चंद्रचूड इज न्यू हेड ऑफ नालसा. तर जे नालसा आहे म्हणजेच काय नॅशनल लीगल सर्व्हिसेस ऑथॉरिटी, नॅशनल लीगल सर्व्हिसेस ऑथॉरिटी नालसा याचे नवीन चेअरमॅन झालेले आहेत DY चंद्रचूड. तर यांनी कुठे कुठे कार्य केलेलं आहे आणि हे जे यांचं जे कार्य आहे ते कसं राहिलेलं आहे, म्हणजेच काय तर याच्यापूर्वी जे नालसाचे चेअरमॅन होते ते आपले सध्याचे जे चीफ जस्टिस ऑफ इंडिया आहेत UU ललित हे होते आणि मग त्यांचं इथे CJI पदी त्यांची जेव्हा नियुक्ती होते त्याच्यानंतर हे नालसाचं जे चेअरमॅन पद आहे ते रिक्त होऊन जातं आणि त्याच पदावर मग यांना चंद्रचूड यांना इथे अपॉइंट करण्यात आलेलं आहे. तर हे काय होते बघा, अलाहाबाद हायकोर्टचे हे चीफ जस्टिस राहिले आहेत, सोबतच बॉम्बे हायकोर्टाचे हे जजही राहिलेले आहेत. 1998 मध्ये ते बॉम्बे हायकोर्टाचे जज राहिलेले आहेत आणि जोपर्यंत त्यांची जज म्हणून नियुक्ती झाली नाही तोपर्यंत ते भारताचे ॲडिशनल सॉलिसिटर जनरल असंही म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. तर इथे आपल्याला महत्त्वाचं जाणून घ्यायचं आहे ते नालसाबद्दल. ही एक ऑर्गनायझेशन आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या अंतर्गत कार्य करत असते आणि जे वीकर सेक्शन्स आहेत सोसायटीचे त्यांना लीगल मदत प्रोव्हाइड करण्याचं काम ही करत असते. 1987 साली हिची नेमणूक करण्यात आलेली होती ह्या ऑर्गनायझेशनची आणि नोव्हेंबर 1995 साली ही फोर्समध्ये आलेली. ठीक आहे, आणि त्यानंतर बघा ऑब्जेक्टिव्स काय आहेत तर महत्त्वाचं ऑब्जेक्टिव्ह हिचं आहे की जे केसेस आहेत त्यांचं स्पीडीली डिस्पोज व्हावं. ठीक आहे, स्पीडीली डिस्पोज करणे केसेस हे याचं महत्त्वाचं प्राईम ऑब्जेक्टिव्ह आहे आणि जे ज्युडिशियरीवर जो ताण आहे तो कमी करणे. सोबतच त्याचे काही आणखीन ऑब्जेक्टिव्ज आहेत जसं लीगल अवेअरनेस प्रोव्हाइड करणे, लोक अदालत ऑर्गनाईज करणे, त्यानंतर डिस्प्यूट सेटल करणे आणि कॉम्पेन्सेशन मिळवून देणे, जे काही विक्टिम्स आहेत त्यांना कॉम्पेन्सेशन मिळवून देणे. तर लक्षात ठेवा ही जी नालसा असते याच्याकडे कोणीही व्यक्ती जाऊ शकतो जो वीकर सेक्शनमधला असेल. ठीक आहे, खाली लिस्ट दिलेलीच आहे. कोण वीकर सेक्शन म्हणजेच जे पीपल विथ डिसॅबिलिटी, त्यानंतर विमेन अँड चिल्ड्रेन, त्यानंतर SC ST कम्युनिटीज, जी पॉवर्टी अतिशय गरीब लोक जी आहेत, जी बेगर्स आहेत आणि ह्युमन ट्रॅफिकिंगचे जे विक्टिम्स आहेत ती लोक, त्यानंतर इंडस्ट्रियल वर्कमेन, जे कस्टडीमध्ये पीपल्स आहेत ती, त्यानंतर नॅचरल डिझास्टर, कास्ट किंवा एथनिक व्हायलन्सचे जे शिकार झालेली लोक आहेत ती पण नालसाकडे लीगल मदतीसाठी जाऊ शकतात. त्यानंतर ज्यांची इन्कम ॲन्युअल इन्कम 1 लाखापेक्षा कमी आहेत असे सगळे व्यक्ती नालसाकडे जाऊ शकतात
आणि यांना काय इथे फ्री ऑफ कॉस्ट जी लीगल ॲडवाईस असते ती मिळत असते. म्हणजे काय एखादा व्यक्ती वकील करू शकत नाही, त्याची फीस देऊ शकत नाही, तेव्हा तो नालसाची मदत घेत असतो. मग याचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया आपण पाहिलाच की कोण व्यक्ती यात इन्व्हॉल्व होतील. आर्टिकल 39A च्या अंतर्गत जे ही संस्था काय करते, फ्री लीगल एड सर्व्हिस प्रोव्हाइड करत असते पुअर आणि वीकर सेक्शनला आणि सोबतच जस्टिस प्रमोट करणे हे सुद्धा हिचं एक महत्त्वाचं काम आहे. त्यानंतर आर्टिकल 14 आणि आर्टिकल 22चं 1 त्याच्यामध्ये इक्वॅलिटी बिफोर लॉ यालाही प्रोटेक्शन देण्याचं काम ही संस्था करत असते. तर आपण बघितलं यांचा क्रायटेरिया काय आहे, त्यानंतर हिचं कार्य आपण पाहिलं. हिची जी इस्टॅब्लिशमेंट आहे ते लक्षात ठेवा. कुठलं तर लीगल सर्व्हिसेस ऑथॉरिटीज ॲक्ट ऑफ 1987 याच्या अंडर ही कॉन्स्टिट्यूट करण्यात आली होती. ठीक आहे. आणि हिचं काय, ही नेशन वाईड आहे. म्हणजेच काय, तर ही पूर्ण भारतासाठी लागू आहे आणि प्रत्येक स्टेटमध्ये यांची ब्रांचेस आहेत. म्हणजेच काय म्हणता येईल की SLSA, ठीक आहे, ही झाली NALSA. तशीच SLSA पण स्टेट लेवलवर आहे, म्हणजेच स्टेट लीगल सर्व्हिसेस ऑथॉरिटी. अशा पण याचे ब्रांचेस आहेत. त्याच्यामुळे काय, ही एक नेशन वाईड आहे आणि प्रत्येक व्यक्ती जो हा वीकर सेक्शनमध्ये, जो हा क्रायटेरियामध्ये बसतो, जो वकील अफोर्ड करू शकत नाही, तो नालसाकडे मदतीसाठी जाऊ शकतो. नेक्स्ट आपल्याकडे मंकी पॉक्स रिलेटेड न्यूज येते आहे. तर इथे फक्त डेटा दिलेला आहे, न्यूमरिकल डेटा दिलेला आहे, किती पर्सेंटनी वाढ होते, कुठे किती वाढ होते, कुठे किती कमी होते याच्याबद्दल. तर हा डेटा आपल्या काहीच महत्त्वाचा नाही आहे. तर फक्त एवढं लक्षात ठेवण्यासारखं इथे आहे की हा एक झूनॉटिक डिसीज आहे. झूनॉटिक डिसीज म्हणजेच काय, तर प्राण्यांपासून मानवांना आणि मानवांपासून इतरांना असा पसरणारा हा रोग आहे. याला म्हणायचं झूनॉटिक डिसीज. ठीक आहे, एक व्हायरल इन्फेक्शन आहे आणि याचं ओरिजिन सध्या तरी माहिती नाही. हा कुठून याची सुरुवात झाली याचं ओरिजिन नेमकं माहिती नाही. पण हे केव्हा स्पॉटलाईटमध्ये आलं, जेव्हा डेन्मार्कमध्ये 1958मध्ये आपल्याला मंकी पॉक्सचे केसेस सापडले, तेव्हा हे लाईमलाईटमध्ये आलं. तर बघा 2022मध्ये जवळपास 99 कंट्रीजमध्ये 50,000 केसेस मंकी पॉक्सचे मिळाले आहेत. त्याचा डेथ रेट जो आहे तो फार कमी आहे, पण तरीही हा एक व्हायरल डिसीज आहे आणि हा खूप वेगाने पसरणारा रोग आहे. त्याच्यामुळे याच्यावर आळा घालणे हे महत्त्वाचं आहे. बस एवढंच ह्या लेखात सांगितलेलं आहे. वळूया नेक्स्ट टॉपिककडे, आपल्या नेक्स्ट न्यूजकडे. लवकरच नासा दुसरा मून रॉकेट लॉन्च करणार आहे, ज्याचं नाव आहे आर्टेमिस. ही आपली शेवटची न्यूज असणार आहे. त्याच्यापूर्वी आपण एक PYQ पाहून घेऊयात. त्याचं उत्तर तुम्हाला खाली कॉमेंट सेक्शनमध्ये लिहायचं आहे. तर बघा 2019मध्ये विचारलेला हा प्रश्न आहे. CAS9 हे जे प्रोटीन आहेत ते कशाशी रिलेटेड आहेत? तर 4 ऑप्शन्स आहेत. यापैकी आपल्याला करेक्ट उत्तर सांगायचं आहे. तर फर्स्ट ऑप्शन म्हणतंय ही एक मॉलिक्युलर सीझर आहे, म्हणजे ही एक कात्री आहे जी जीन एडिटिंगमध्ये उपयोगात आणली जाते. त्यानंतर हा एक बायोसेन्सर आहे, जो की काय करतो, पॅथोजन्स असतात, जे पेशंटमध्ये जे पॅथोजन्स असतात त्यांचं ॲक्युरेट डिटेक्शन करण्यात याची मदत होते. त्यानंतर आहे प्लांट्सला पेस्ट रेझिस्टन्स बनवणारा हा एक जीन आहे. आणि चौथा ऑप्शन म्हणतंय हा एक हर्बेसिडल सबस्टन्स आहे. हर्बिसाइडल सबस्टन्स आहे, जो की जो GMO असतात, म्हणजेच जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम्स, म्हणजेच इथे क्रॉप्स आपण गृहीत धरूयात. तर ही जी जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स आहेत त्यांच्यामध्ये हा एक हर्बिसाइडल सबस्टन्स आहे. म्हणजेच काय, तर आपोआप त्या झाडामध्ये, त्या वनस्पतीमध्ये जर हा सबस्टन्स असेल तर एक हर्बिसाइडलचं हा काम करेल. म्हणजेच काय, तर आजूबाजूला त्याच्या गवत उगवणार नाही किंवा जी काही वाईल्ड व्हेरायटीज आहेत ती तिथे उगवणार नाही. तर हा एक हर्बिसाइडल सबस्टन्स आहे असं म्हणतोय. तर ह्या 4 ऑप्शन्सपैकी आपल्याला करेक्ट शोधायचा आहे. पहिला आहे मॉलिक्युलर सीझर, दुसरा आहे बायोसेन्सर, तिसरा आहे प्लांट रेझिस्टन्स देणारा जीन आणि चौथा आहे हर्बिसाइडल म्हणून हा एक वापरला जाणारा, वनस्पतींमध्ये वापरला जाणारा हा एक पदार्थ. तर याचं उत्तर आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणारच आहोत. पण त्यापूर्वी तुम्ही पटापट कॉमेंट सेक्शनमध्ये याचं उत्तर लिहा, कारण आपण आता शेवटच्या न्यूजवर आलेलो आहोत. सगळ्यात पहिला जेव्हा चंद्रावर नासाने आपला एक यान पाठवला, एक रॉकेट पाठवला, त्याचं नाव होतं अपोलो. सगळ्यांनाच माहिती आहे अपोलो 11, ज्याच्यामध्ये नील आर्मस्ट्रॉंग गेले होते. 1969 रोजी त्यांनी चंद्रावर पहिलं पाऊल ठेवलं होतं. मग हा 1969 ते 1972 या दरम्यान त्यांनी 6
जे मिशन असतात ते यामध्ये पार पाडले होते. जो अपोलो 11, अपोलो 12, अपोलो 13 अशी त्यांची 6 मिशन्स होते. ठीक आहे. तर अपोलो 11 मध्ये नील आर्मस्ट्राँग हे चंद्रावर यांनी पाऊल ठेवलं होतं. तर इथे काय झालं होतं तेव्हा त्यांनी 400 किलोग्रॅम सॅम्पल आणलं होतं. ठीक आहे. जो सायंटिफिक डेटा आणि जी 400 किलोग्रॅम त्यांनी सॉईल आणली होती, सॅम्पल आणलं होतं. लुनार सॅम्पल त्याला म्हटलं जातं. तर हे होतं पहिलं मिशन. त्यानंतर आता हे दुसरं मिशन परत 2024 मध्ये नासा करते आहे, प्लॅन करते आहे, ज्याच्यामध्ये ती एका महिलेला सुद्धा इथे आर्टेमिसमध्ये चंद्रावर पाठवणार आहे. तर बघा सगळ्यात पहिले आपण याचं नावाचं ओरिजिन पाहून घेऊयात. तर हे आर्टेमिस काय आहे? ग्रीक मायथॉलॉजीच्या अनुसार जो पहिला जो चंद्रावर गेलेला जो यांचं यान होता त्याचं नाव होतं अपोलो. तर अपोलो आणि आर्टेमिस हे काय सिबलिंग्स होते. ग्रीक मायथॉलॉजीनुसार हे भाऊ-बहीण होते. ठीक आहे. अपोलो हा भाऊ होता आणि त्याला सूर्याचा देवता असं मानलं जातं आणि आर्टेमिस ह्या 2 बहिणी होत्या, जुळ्या बहिणी. ठीक आहे. तर ह्या जुळ्या बहिणी म्हणजेच चंद्राच्या देवता असं यांना मानलं जातं. तर त्याच्यामुळे अपोलो आणि आर्टेमिस. तर आर्टेमिसमध्ये पण आर्टेमिस 1 आणि 2 अशी 2 स्टेज आहेत आणि 3 सुद्धा आहे नासाच्या बाबतीत बोलायचं झालं तर. तर 1, 2 आणि 3. तर 1 जो आहे तो आता जो लॉन्च होणार आहे तो एक अनक्रूड असणार आहे. म्हणजे काय? तिथे कोणीही सजीव व्यक्ती नसणार आहे. कोणीही तिथे जाणार नाही आहे. स्पेसमध्ये कोणीही जाणार नाही. तर इथे एक डमी असणार आहे. आणि त्यानंतर आर्टेमिस 2 जे आहे त्यामध्ये क्रूड असणार आहे. म्हणजे तिथे जी मेंबर्स असतात ती असणार आहेत. आणि त्यानंतर आर्टेमिस 3 हा 2025 पर्यंत प्लॅन केला गेलेला आहे. तर हा आर्टेमिस म्हणजेच काय? तर ॲक्सेलरेशन, रिकनेक्शन, टर्ब्युलन्स अँड इलेक्ट्रोडायनॅमिक्स ऑफ मून्स इंटरॅक्शन विथ द सन. हे आर्टेमिसचं एक फुल फॉर्म इथे सांगण्यात येतं. त्यानंतर हे नासाचं नेक्स्ट मिशन असणार आहे चंद्रावर जाण्यासाठी. याचं मेन ऑब्जेक्टिव्ह म्हणजे जी सोलार रेडिएशन्स असतात, सूर्याची किरणं जी असतात ती चंद्राला कशी अफेक्ट करतात किंवा चंद्राच्या भोवती मॅग्नेटिक फील्ड आहे का नाही आहे की नाही आहे की प्रोटेक्ट कसा होतो ते सगळे यामध्ये शोधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. आणि यामध्ये पहिल्यांदा एक महिला चंद्रावर जाणार आहे नासाच्या थ्रू. तर ही झाली आपली आर्टेमिसच्या बाबतीतची काही माहिती. त्याचा पाथ कसा असणार आहे बघा. जसं हे पृथ्वीवरून निघालं की पृथ्वीला तो एक राऊंड मारून तो इकडे चंद्रावर जाणार. ठीक आहे. चंद्रावर गेला की चंद्राला असा एक राऊंड मारून तो परत एक मोठा ऑर्बिट घेऊन परत एकदा चंद्राला राऊंड करून आणि नंतर तो असा पुढे जाऊन आणि नंतर तो असा पृथ्वीवर परत येणार आहे. तर हा झाला आर्टेमिस 1चा पाथ म्हणजे त्याचा रोड. याचे सायंटिफिक ऑब्जेक्टिव्हज काय? तर तिथलं पाणी आहे, त्याचे काही ट्रेसेस असतील तर ते शोधणे. जी मूनच्या बाबतीत जी काही मिस्ट्रीज आहेत ती शोधणे आणि तिथे काय जसं 3 दिवस राहू शकतो. ठीक आहे. एखादी बॉडी जी आहे तिथे 3 दिवस राहू शकते. एखादा व्यक्ती तिथे 3 दिवस राहू शकतो. तर तिथे आणखी काही ऑप्शन्स आहेत का? आपल्याला जिवंत राहण्यासाठी आपल्याला तिथे आणखी काय करावं लागेल याच्या बाबतचं संशोधन करणे आणि सोबतच काय टेक्नॉलॉजीज आपल्याला डेव्हलप कराव्या लागतील ते पण इथे शोधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तर हे झालं आर्टेमिस प्रोग्रामबद्दल जे नासा करणार आहे. तर यासोबतच आपलं आजचं लेक्चर इथे संपलेलं आहे. तर आपण उत्तर पाहून घेऊयात आपल्या विचारलेल्या प्रश्नाचं. तर Cas9 हे जे प्रोटीन आहे ते ॲक्च्युअली मॉलिक्युलर सीझर आहे. ठीक आहे. म्हणजेच काय? तर DNAचा जो पार्ट आपल्याला कट करायचा आहे त्याचं लोकेशन ट्रेस करणे आणि सोबतच तो DNA कट करणे याच्यासाठी हा Cas9 प्रोटीन वापरला जातो. तर दिस इज ऑल अबाउट टुडेज लेक्चर. भेटूयात परत उद्या. थँक यू सो मच.